सकाळी उठलं की अगोदर हा प्रश्न पडतो की डब्यात काय द्यायचं. पालकची भाजी करायची तर मुलं खात नाहीत. म्हणून म्हटलं पालकची थोडीशी वेगळ्या पद्धतीनं आपण भाजी करून घ्यावं, म्हणजे मुलंही खुश आणि आहो पण खुश. कढईमध्ये गरम करायला ठेवलं पाणी गॅसवर आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पालक 5 मिनिटं शिजवून घेतली, जास्त नाही. आणि लगेच गार करून मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतली. त्याच कढईमध्ये तेल ठेवलं आणि फोडणीसाठी तयारी केली. तेल गरम झाल्याच्यानंतर जिरे, मोहरी आणि लसूण, अद्रकाची वाटून घेतलेली पेस्ट ती टाकली फोडणीत. चटणी, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि धने पावडर हे टाकलं आणि फोडणीमध्ये थोडंसं परतून घेतलं. फोडणीमध्ये वाटीभर हिरवे वाटाणे घातले आणि ते सुद्धा फोडणीमध्ये परतून घेतले. थोडा वेळ परतल्याच्यानंतर जे आपण पालकाचं मिक्सरच्या भांड्यातून मग पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा घालून घेतली आणि परतून घ्यायची. भाजी जर जास्त घट्ट नको असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वरून मीठ टाकून घेतलं चवीनुसार. एक वाफ काढून घ्यायची. 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचे. भाजी शिजायला जास्त नाही वेळ लागत. 4 ते 5 मिनिटातच शिजून येते आणि त्यानंतर वरून टाकायची हिरवी कोथिंबीर. अशा साध्या सरळ सोप्या पद्धतीची आपली पालक मटार झालेली आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर पिठाचा उंडा चुरून घेतला आणि चपात्या करायला लागले. मस्त अशा गरमागरम चपात्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. गार झाल्याच्या नंतर आहोंचा टिफिन घेतला भरायला. मस्त अशा चपात्या आणि आपलं हे जो केलेली पालक मटारची भाजी ती डब्यामध्ये भरून घेतली आणि डबा पॅक केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.